नाशिकच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाशी संबंधित एक गंभीर मुद्दा समोर आलाय. रामकुंडासह अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील ऐतिहासिक घाटांची तोडफोड सुरू असल्याचा आरोप करत नाशिक वाचवा अभियानानं राज्य शासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली. रामकुंड, अहिल्याकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड, गांधी तलाव आणि गोदावरी नदी परिसरातील सुमारे 200 ते 300 वर्ष जुने ऐतिहासिक दगडी घाट दिवसाढवळ्यात तोडले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. या घाटांच्या जागी सिमेंट कॉन्क्रीटचे घाट उभारले जात असल्यानं नाशिकच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला मोठा धोका निर्माण झाल्याचं नाशिक वाचवा अभियानाचं म्हणणं आहे. अभियानाच्या मते सुशोभीकरणाच्या नावाखाली गोदावरी नदीचे नैसर्गिक स्वरूप बदललं जात असून नदीपात्र अरुंद केलं जात आहे. तसंच नदीतील दगड आणि गौण खनिज काढण्याचं कामही सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. हा प्रकार पर्यावरण संरक्षणाच्या तत्वांचं आणि संबंधित कायद्याचं उल्लंघन असल्याचंही अभियानानं म्हटलंय. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. विभागीय आयुक्तांच्या निर्देशांकडेही दुर्लक्ष होत असून जबाबदार अधिकारी, ठेकेदार आणि संबंधितांवर अद्याप कोणतीही कठोर कारवाई झाली नसल्याचं अभियानानं म्हटलंय. ऐतिहासिक घाटांची तोडफोड तत्काळ थांबवावी, सिमेंट कॉन्क्रीटची कामं त्वरित बंद करावीत, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, गोदावरी नदीचं ऐतिहासिक आणि पर्यावरणीय स्वरूप कायम राखावं. नाशिकचा हजारो वर्षांचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नागरिक सहन करणार नाहीत. राज्य शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा व्यापक लोक आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय. या आरोपांवर संबंधित शासकीय विभाग किंवा प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्यापही समोर आलेली नाही. संविधान न्यूज, नाशिक.